नमस्कार. आज आम्ही दुसरा व्लॉग करणार आहे. आज माझी मैत्रीण विनया आलेली आहे. हाय. आणि आज आम्ही बनवणार आहोत मिसळची पार्टी करणार आहे. तर तुम्ही पहिला व्लॉग बघितला असेल, त्यामध्ये जरा माझं म्हणजे नवीन नवीन होता म्हणून जरा मी घाबरली असेल किंवा बोलताना चुकली असेल. पण आता थोडं थोडं कॉन्फिडन्स येतोय. मग आता मी नवीन ब्लॉग बनवते, तर मधून मधून बनवतो आम्ही आणि तुम्हाला पण दाखवतो. कांदा चिरलेला आहे, खोबरं चिरलेलं आहे, लसूण सोललेलं आहे आणि आलं आहे, त्याचे बारीक बारीक तुकडे केले. तर आपण हे सगळं आधी तेलात जरा फ्राय करून घेऊया. तर आपण आता बघू शकता, आपण खोबरं प्रॉपरली एकदम भाजून घेतलंय. त्याच्यामध्ये थोडंसं काय टाकलं, पांढरे तीळ. हा, सफेद तीळ टाकलेली आहे. ते पण त्याच्याबरोबर बारीक भाजून घेतले चांगलं. ते सगळं आपल्याला बारीक करायचे. आता त्यामध्ये पहिल्यांदा आपण कांदा टाकला. आता कांदा लालसर झाला ना की त्यामध्ये टोमॅटो टाकायचे. त्यामध्ये तुम्ही लसूण पण टाकू शकता आणि आलं पण टाकू शकता भाजताना. हे बघा, हा असा कांदा लालसर झाला पाहिजे. आता आपलं सगळं भाजून झालेलं आहे. पहिल्यांदा आपण काय करूया, खोबरं बारीक करूया. ते बारीक झालं की मग हे बाकीचं सगळं बारीक करून घ्यायचं. त्यामध्ये कोथिंबीर, आपला मसाला बारीक झालेला आहे. आता आपण मिसळ करायला सुरुवात करूया. पहिल्यांदा मिसळ करण्या अगोदर पहिल्यांदा आपण गॅस चालू करून कढईमध्ये पहिल्यांदा ही मटकी आपण फ्राय करून घेऊया. आता आम्ही ना ही फ्राय केलेली मटकी बघा फ्राय झालेली आहे, ती काढून घेतो. आता यामध्ये तेल टाकणार. टाकून किती पळी टाकू? टाकतो. चांगली छान कटवाली करायची आपल्याला. मसाला भाजून काय म्हणते. आणि आता पहिल्यांदा मसाला भाजून घेऊया. तरी पण टाकू ना. हा आपण बनवलेला खोबरा आणि कोथिंबीर आणि तीळ त्याचा मसाला आणि त्याच्यानंतर हा कांद्याचा मसाला आपण टाकू. हा मसाला तेल सुटेपर्यंत म्हणजे पूर्णपणे त्यातलं पाणी आटेपर्यंत परतून घ्यायचा. छान वास येतो का आत्ताच. तयार झाल्यानंतर तर एकदम भारी मस्त मिसळ होणार आहे आपली. तू काय करतोय साधी? हे दादा काय करतोय तू? पाणी पितोय. अरे वा, पाणी कसं आहे? थंड आहे ना. आता मसाला छान परतून झालेला आहे. आता आपण मिसळ करायला सुरुवात करूया. थोडंसं तेल टाकते अजून त्यामध्ये, म्हणजे आपल्याला जिरं मोहरी टाकता येईल. मोहरी टाकली. कसा वास येतोय गविन्या? एकदम मस्त. अजून तर बनवली पण नाही, नुसतंच मसाल्याचा एवढा छान वास येतोय. मसाल्याचा एवढा छान वास येतोय. तर मिसळ कशी बनेल. त्यामध्ये आपल्याला आणि याच्यानंतर आता आपण काय टाकूया, मटकी फ्राय केलेली.
आता दोघींना बनवलंय म्हणल्यानंतर तर मस्त होणारच आहे. आता बघूयात खायच्या टायमिंगला. साहेब एकदम छान होणार आहे, कारण वास खरंच खूप छान दिसते, पण किती भारी एकदम कलर तिला एवढा छान आलाय ना, बघू शकता तुम्ही पण त्याला किती कलर छान मस्त आला एकदम. आणि आता ही छान अशी परतून घ्यायची आणि त्यामध्ये उकळलेलं किंवा गरम केलेलं पाणी असेल ते टाकायचं. गार पाणी टाकायचं नाही तर त्याला मग असा कलर नाही येतो. किती छान कट आलाय बघा. यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे, बघू शकता. काय माझ रेसिपी आज आम्ही बनवली आहे मिसळ. कन्सिस्टन्सी, ब्लॉग मध्ये कन्सिस्टन्सी. मग हे आज बघा, इस्त्री करून घातलाय. इस्त्री करून माझ्या इस्त्रीवर नका येऊ. इस्त्री नाहीत करत टी शर्टला. हे बघा, हा बघा कुठे चढतोय वरती. ए पडशील ना डोक्यावर. ही बघा विनय आहे ना. आता त्याच्यासाठी आम्हाला आता लागेल ना कांदा मिसळमध्ये कांदा, लिंबू आणि हा बघा फरसाणा पण घेऊन आले आणि पाव पण आले. पण नंतर आम्ही ज्यावेळी ते खायला बसू ना, सर्व करायला बसू, तेव्हा मग सगळं तुम्हाला दाखवते डेकोरेशन केलेलं. सुप्रियानी आणि विनयानी खूप छान मिसळ बनवली, तर त्याबद्दल आम्ही खूप दिलगिरी सॉरी आम्ही खूप ॲप्रिशिएट करतोय हे त्यावर. तर किरण, कशी झाली मिसळ? खूप छान मिसळ झाले. आता संपत आले आपलं जेवण, संपत आलाय. तर आदिराज, मिसळ कशी झाली आहे? तू मिसळ घेतलीस का तरी खायला? नाही मग आवडली तुला मिसळ? तर मिस सुप्रिया, मिस इंडिया, मिस अमेरिका, पण थोडं सध्या थांबलेलं आहे ते. मिस लंडन, तर तुमची मिसळ कशी झाली? आम्ही अजून खाल्लेली नाही, त्यामुळे आम्हाला विचारू नका, थांबा जा. तुम्ही वैतागलाय का एवढं? तुम्ही खूपच फ्रस्ट्रेट दिसताय. बसा बंद कर ना भाऊ ते. तुम्ही बनवलेली मिसळ एकदा Big टेस्ट Boss करून बंद कर बघा. ना. बंद करा ते खूप छान मिसळ झाली, हे काय मजा आली खाऊन. मी 2 पाव खाल्ले. त्यांनी डायरेक्ट स्वतःच घेतले. हे दे ना. ढेकर आला. हे बघा, हे याचं ताट, ते नाही इकडे ताटी. हे ताट बघा, 2 पाव, 1 लिंबू, 1 मिसळची वाटी. आणि आम्ही ऑर्डर पण घेऊ शकतो. आम्ही सध्या पीठ मळायचं पण ऑर्डर घेतोय. पीठ मळायचं नाही, पीठ दळायचे ऑर्डर घेतोय. आणि त्याचे प्रोप्रायटर आहे सुप्रिया धुमाळ. ठीक आहे. तर आज आम्ही इथेच आमचं पूर्ण कार्य संपवतोय इकडे आणा. आणि कॅमेरा आम्ही संपवतोय. मिस हॅलो गाईज, बघा दोन्ही हाताने बघा. बघा बाबा काय करतात. मस्त झालंय ना. हा मस्त झालंय. सगळ्यांना विचार, काकाला विचार. मस्त झाले. नाही रे, पावभाजीचं ताट असं पावभाजी नाही, मिसळ आहे. हो तेच सांगते नका मध्ये मध्ये बोलू. मिसळ पाव आहे. मिसळ पाव बनवलेला आहे, तयार झालेला आहे. आणि हे बघा, हे हावरी भूत कशी खात बसल्यात. अरे एवढं भारी झालंय की यार, म्हणजे एक सेकंद पण थांबवू शकत नाही माहिती. 1 सेकंद. आम्ही दोघींना बनवलं, एवढं छान बनवलं. आम्ही खायचं राहिलोय आणि हीच दोघं खायला बसल्यात. अरे आमच्यासाठी थांबली पण नाहीत खायला. अरे मी तेच तर सांगतोय, एवढं चांगलं झालंय ना की 1 सेकंद पण थांबू शकत नाही. हे बघ बोलता बोलता घास तयार झाला माझ्या हातामध्ये. हे बघा कधी सगळी मिसळ पाव संपवून पण टाकली. बघा या विनयाच्या ताटात तर बघा केवढसा पाव दिलाय. ते खाते 1 पाव. असं. आणि आता कॅमेरा घेऊन आला बादशाह. आणि आता मी बादशाह कॅमेरा घेऊन आणि आता मी आणि विनया मिसळ पाव खाऊन संपवून टाकतो. आदिराजला विचार. आदिराज इकडे आई बघ विचारते काय ते सांग. ये. मिसळ पाव कसा झालाय? छान झालंय. छान झालाय. आवडला का तुला? आवडलं मग. आता ब्लॉग आमचा संपत आहे. इथंच आम्ही ब्लॉगचा स्टॉप करत आहे, कारण आता आम्हाला मिसळ पाव खायचा आहे. आणि आता भेटूयात आपण पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत
बाय बाय. बाय बाय कर, बाय बाय कर. आजीला दाखवा. बाय बाय कर. बाय बाय. एकदम बाय बाय कर. त्याला पण ब्लॉग शूट करायचा आहे, त्यासाठी तो रडतोय. बाय बाय त्याला कर. तुला camera- ब्लॉग शूट करायचा आहे का? बाय बाय कर. तुला काय करायचं मला सांग. कॅमेरा घेऊन तुला काय करायचंय? अयो ब्लॉग शूट करायचा त्यामुळे तो रडतोय. ओके चला बाय बाय. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.